आलास मतदारसंघातील महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार आय पटेल तर आलास पंचायत समितीचे उमेदवार अजित दानोळे यांनी आलास गावात प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी त्यांना गावातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय। आलास गावात काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महाविकास आघाडीला मानणारं खास गट आहे। त्यामुळे आलास आदात बाबाचं दर्शन घेऊन उमेदवारांनी घर टू घर प्रचाराचा धडाका लावलाय। यावेळी बोलताना इलियास पटेल यांनी मतदारांचा विश्वास महाविकास आघाडी तसेच नेत्यांच्यावर आहे, त्यामुळे आलासमधील जनता माझ्या तसेच अजित दानोळे यांच्या पाठीशी उभी राहील यामध्ये दुमत नाही। यावेळी प्रत्येक वॉर्डात उमेदवार पोहोचले असून महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन केलंय। या प्रचार फेरीत जयवंत मंगसुळे, शिवसेना उपतालुका प्रमुख राहुल काकडे, मुनाफूर जमादार, बापूस बोरगावे, वसीम जमादार, राजू पाटील, दादा पीर साहेबवाले, चंद्रकांत उपाध्ये, विजय दानोळे आदी उपस्थित होते। आज आलास गावातून आम्ही प्रचार चालू केलेला आहे। घरोघर फिरतोय आम्ही आणि रोज एक गाव आम्ही असं नियोजन केलेलं आहे। संघटना, काँग्रेस, उभाटाचे सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत। घरोघरी आम्ही प्रत्येकाच्या चाललो आहे आणि त्यांना विनंती करतो आहे की आम्हाला मतदान करावं। आज आलास मतदारसंघात प्रचार फेरी चालू आहे आणि शिवसेना उभाटा गटाकडून सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही प्रचारास आघाडीस आम्ही पाठिंबा देऊन प्रचारास एकजुटीनं काम करत आहे। प्रतिसाद आलासमध्ये तर सुरुवातीला असं वाटलं होतं की तिरंगी लढत होईल, परंतु उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता ही चित्र स्पष्ट झालेलं आहे की आलास मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होणार। ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे आणि आम्ही सगळ्या मतदारांना आता समजावून सांगायला लागलं की मतदानाचं कुठेही विभाजन करायचं नाही आहे, पॅनल टू पॅनल हाताला मतदान करायचं आहे आणि आम्हाला 100% आमची गॅरंटी आहे की आलासमधून आपण 1000 मताच्या पुढे लीड देणार आहे। आज काल बंटी साहेबांच्या हस्ते नारळ फोडून नरसोबावाडी येथे प्रचार समारंभाचं उद्घाटन झालं, पण आज आम्ही म्हणजे थोड्याच लोकांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन विनंती करण्यासाठी आम्ही प्रचारात म्हणजे फक्त घरोघरी जाऊन लोकांनी गाठी बघून विनंती करण्यासाठी ही आमची पहिली फेरी आहे। त्यामुळे गावातल्या लोकांनी आपण घरात जाऊन त्यांना विनंती करून हात हे काय यायला पाहिजे याच्यासाठी आणि काँग्रेस कशासाठी पाहिजे हे लोकांनी समजावून सांगून लोकांच्या मनात काँग्रेस भिनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि लोकांचा आम्हाला भरपूर असं साथ मिळत आहे। त्यामुळे या मतदारसंघात आमचे तिन्ही सीटा भरघोस मतांनी निवडून येतील अशी आमची आशा व्यक्त करतो आणि लोकांच्या तर्फे मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो।